महाराष्ट्र वन विभागाने वनसेवक या पदाची निर्मिती करण्यासाठी महाराष्ट्र शासनासमोर एक मसुदा जाहीर केलेला आहे. या पदभरतीबद्दल संपूर्ण डिटेल्समध्ये आजच्या व्हिडिओमध्ये माहिती बघणार आहोत. वनरक्षक आणि वनसेवक या पदाच्या भरतीच्या अपडेटसाठी आपला स्पेशल टेलिग्राम ग्रुप नक्की जॉईन करून घ्या. लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. अशाच प्रकारचे अपडेट पूर्ण सविस्तरपणे बघत राहण्यासाठी अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. सोबतच बेल आयकॉनलाही ऑन करा आणि टेलिग्राम ग्रुप नक्की जॉईन करून घ्या. तर या पदभरतीबद्दल अनेक मुलांचे वेगवेगळे प्रश्न आहेत, की महिला अप्लाय करू शकत आहात की फक्त पुरुष. तर याच्यामध्ये सर्व महिला या ठिकाणी एम लिहितो 1 मिनिट. मेलसाठी सर्व पुरुष अप्लाय करू शकतात आणि फिमेलसाठी सर्व महिला देखील याच्यासाठी अप्लाय करू शकत आहात. आता राहिला प्रश्न या ठिकाणी डिटेल्समध्ये वेगवेगळी पदे या पदाची शैक्षणिक पात्रता. तर विषय बघू शकता, वन व्यवस्थापनामध्ये वनमजूर या संवर्गाची आवश्यकता व सहभाग. आता जे पूर्वी वन विभागामध्ये वनमजूर काम करत होते तेच पद या ठिकाणी नामांतर त्याचे या ठिकाणी वनसेवक मध्ये करण्यात येत आहे. आणि हे आधी पूर्वी वनमजूर होते, कॉन्ट्रॅक्ट बेसवरती भरले जाते. तेच पद या ठिकाणी गव्हर्नमेंट मध्ये गट ड मध्ये करण्याचा हा प्रयत्न महाराष्ट्र वन विभागाचा आहे. तर एकूण पदे किती असणार आहेत, तर 12,991 जागा याच्यामध्ये असणार आहेत. हे लक्षात घ्यायचं आहे. गट ड च पद असणार आहे. आता वेगवेगळे वनरक्षक विभागामध्ये वेगवेगळे कामे असतात. तर याच्यामध्ये जे आता वनसेवकाचे काम काय असणार आहे, वायरलेस यंत्रणेसाठी लागणारे मनुष्यबळ, आपत्कालीन यंत्रणा म्हणजे साठी लागणारे मनुष्यबळ, गस्त घालणे, संरक्षण करणे, अँटी सप्लाइंग बघू शकता, अँटी प्रोसेसिंग सेवा, वनीकरण, वृक्षारोपण, वनवे विझवणे, लाकूड तोड थांबवणे, लाकूड फाटा जमवणे, हे जे वनसेवकांचे काम असणार आहे. परंतु हा एक गव्हर्नमेंट जॉब असणार आहे. चांगल्या प्रकारचं पेमेंट देखील याच्यामध्ये दिलेलं तुम्हाला बघायला भेटणार आहे. आता जे या जी आर मध्ये महत्वाचे पॉइंट आहेत ते सांगणार आहे. बाहेरची माहिती सांगणार आहे, जी जी आर मध्ये माहिती आहे ती सांगणार आहे. तर वन व्यवस्थापनामध्ये वनमजूर संवर्गाच्या आवश्यकता व सहभाग मेन जी आर इथून खाली त्यांनी माहिती दिलेली आहे. ठीक आहे. आता बघूयात डिटेल्स मध्ये जी इम्पॉर्टंट माहिती आहे तीच बघूयात. ठीक आहे. तर या भरतीसाठी जो स्पेशल टेलिग्राम ग्रुप आहे नक्की जॉईन करा. लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे. आता बघू शकता, वन विभागात वनरक्षक पेसा श्रेणीतील गट ड हा नियमित संवर्ग निर्माण करण्याबाबत म्हणजे प्रस्तावित करण्यात येत आहे. म्हणजे या ठिकाणी गट ड च पद असणार आहे. वन विभागात वनसेवक हे पद असणार आहे. या संवर्गाच्या ठळक बाबी खालील प्रमाणे प्रस्तावित करण्यात येत आहे. हा जी भरती आहे 100% सरळ सेवेने भरण्यात येईल. म्हणजे या ठिकाणी पदभरती सरळ सेवेच्या अंतर्गत भरण्यात येईल. लक्षात घ्यायचं आहे, TCS किंवा IBPS याची परीक्षा घेईल. आता या जी आर मध्ये त्यांनी इथं फक्त गट ड चं पेमेंट दिलेलं आहे. 15,000 चं पेमेंट असणार आहे स्टार्टिंग. तर 47,600 असणार आहे आणि याच्या सदर पदाचे पदनाम वनसेवक असे राहील असे त्यांनी म्हटलेलं आहे. परंतु हा फक्त 15 हे बेसिक आहे. पूर्ण स्टार्टिंग तुमच्या हातात पेमेंट मोठ्या प्रमाणात येईल, ते पुढे मी तुम्हाला सांगेल. आता याचे शैक्षणिक पात्रता त्यांनी दिलेली आहे, परंतु याच्यामध्ये बदल झालेला बघायला भेटेल. सर्व विद्यार्थी आणि सगळे या ठिकाणी मोठ्या संस्था याच्याबद्दल याचा विरोध करत आहेत. यांनी दिलेले आहे की कमीत कमी तुम्ही 10वी पास शिक्षण झालेले असावे आणि जास्तीत जास्त 12वी. 12वी पेक्षा जास्त शिक्षण झालेले असेल ते या ठिकाणी बघू शकता. उच्च शिक्षित उमेदवाराकडून जास्तीत जास्त लाभ घेतला जाऊन कमी शैक्षणिक अर्हता असणाऱ्या उमेदवारांना संधी मिळणार नाही. त्याच्यामुळे फक्त 12वी पर्यंत शिक्षण झाले आहे त्यांना त्याच्यामध्ये फॉर्म भरता येईल असं त्यांनी म्हटलेलं आहे. परंतु याच्यामध्ये निवेदन देण्यात आलेले आहे. सर्व बदल याच्यामध्ये झालेले बघायला भेटेल. जे उच्च शिक्षित पदवीधर आहेत, पोस्ट ग्रॅज्युएट आहेत, त्यांना देखील याच्यामध्ये संधी निर्माण झालेली बघायला भेटेल. ते देखील याच्यामध्ये फॉर्म भरू शकत आहेत. त्याच्यानंतर बघू शकता, आता जे पूर्वीचे वनमजूर होते त्यांना याच्यामध्ये सूट आहे का, त्यांना डायरेक्ट परमनंट केले जाईल. तर याच्यामध्ये त्यांना डायरेक्टली परमनंट केले जाणार नाही. त्यांना 55 वर्षापर्यंत वयाची अट राहील. आपल्याला ती 30-32 असणार आहे, त्यांना 55 वर्षापर्यंत वयाची अट असणार आहे आणि 10% जागा त्यांना आरक्षण असणार आहे. ज्याप्रमाणे पोलीस भरतीमध्ये आरक्षण असते होमगार्ड यांना, तसेच याच्यामध्ये आरक्षण भेटेल. आणि आरक्षण जर त्यांनी किमान 5 वर्ष काम केले असेल, 5 वर्ष कंटिन्यू काम केले असेल आणि प्रत्येक वर्षी 180 दिवस काम केले असेल, त्याच वनमजुरांना याच्यामध्ये आरक्षण दिलेले तुम्हाला बघायला भेटणार आहे.
आता याचं प्रमोशन म्हणजे जे आता वनरक्षक आहे गट क चं पद आहे आणि हे वनसेवक जे पद निर्मिती आहे ते गट ड चं आहे. परंतु जे आता जे वनसेवक होणार आहेत तेच नंतर या ठिकाणी 25% जागा वनरक्षकाच्या वनसेवक मधून भरले जाणार आहे. म्हणजे हे पदोन्नतीने भरण्यात येईल असे त्यांनी सांगितलेले आहे. ठीक आहे. आता जी इम्पॉर्टंट माहिती आहे हे बघू याचा स्क्रीनशॉट काढून घ्या तुम्ही. हे सर्व वनमजुराची कामे या ठिकाणी त्यांनी इथे दिलेली आहेत. आता नेक्स्ट या ठिकाणी वनसेवकाचं वेतन श्रेणी त्यांनी इथे गट ड चं पेमेंट असणार आहे असं त्यांनी म्हटलेले आहे. तर इथे बघू शकता तुम्ही एका वनसेवकाची वेतन श्रेणी बघू शकता महिन्याला 15,000 ते 47,600 असणार आहे. परंतु मूळ वेतन हे 15,600 असले तरी याच्यामध्ये महागाई भत्ता 46% म्हणजे 6,900 रुपये, घरभाडे भत्ता 18% म्हणजेच 3,600 रुपये, स्थानिक पूरक भत्ता 90 रुपये, वाहतूक भत्ता 1,000 रुपये आणि कायम प्रवास भत्ता वनरक्षकाप्रमाणे असेल तो 1,500 रुपयापर्यंत राहील. म्हणजे हे स्टार्टिंग तुमचं या ठिकाणी 28,090 रुपये अशा प्रकारे हे डिव्हायडेशन केलेलं आहे. आणि एका वनमजुराला वर्षामध्ये किती खर्च येतो आणि सर्व जी भरती केली तर वनमजुराला किती खर्च येतो एवढे या ठिकाणी वनसेवकाला शासनापुढे आपल्या वन विभागाने हे एवढा प्रस्ताव मांडलेला तुम्हाला बघायला इथे भेटत आहे. तर याच्यामध्ये प्रस्ताव भेटल्याच्या मान्यता भेटल्याच्या नंतर लगेच जाहिरात येईल. साधारणतः जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत किंवा फेब्रुवारीमध्ये जाहिरात आलेली बघायला भेटेल. तर या ठिकाणी विनंती काय केलेली आहे वनसेवकांची 12,991 पदे निर्माण करणे संदर्भात शासन निर्णयाचा मसुदा यासोबत जोडला आहे. तरी वनसेवकांची 12,991 पदे निर्माण करण्यात यावी ही विनंती केलेली आहे. महाराष्ट्र वन विभागाने कोणाला केले आहे शासन निर्णयाचा मसुदा समोर ही या ठिकाणी नागपूर आपले वन विभागाचे महाराष्ट्र यांनी हा जी येथे त्यांनी सादर केलेला आहे मागणी केलेली आहे जागांसाठी. ठीक आहे. तर याच्याबद्दल कोणताही जर डाऊट असेल आता काही मुलांचा वय बद्दल असेल वय बद्दल पॉइंट असेल वय त्याच्यानंतर त्याच्यानंतर उंची उंची झाला त्याच्यानंतर जो अभ्यासक्रम आहे अभ्यासक्रम अभ्यासक्रम याच्याबद्दल डिटेल्समध्ये आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये माहिती बघणार आहोत. चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. सोबतच बेल आयकॉनला येऊन करा आणि आपला स्पेशल टेलिग्राम ग्रुप नक्की जॉईन करून घ्या. लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. सर्वांनीच व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.